कौन है बॉलर? अनुराग गेंदबाजी का आगाज करेंगे डीएससी के एंड से। सायरा शिपिंग सर्विस के जाने माने गेंदबाज अनुराग। सलामी जोड़ी इस समय शिवनेरी की क्रीज पर। कौन है बल्लेबाज? पिंटू और सुनील। पिंटू स्ट्राइकर एंड पर और सुनील नॉन स्ट्राइकर एंड पर है। अनुराग गेंद करेंगे पिंटू को। दो खिलाड़ी 30 गज के दायरे के अंदर और अनुराग पहली गेंद। बल्ला और गेंद में सही संपर्क नहीं बना पाए। शॉर्ट स्क्वायर लेग के तरफ गेंद गई और एक रन के साथ अपना खाता खोला पिंटू ने। पिंटू जो कि काफी मशहूर जाने माने खिलाड़ी है और उन्हें पिंटू बादशाह के नाम से जाना जाता है। अनुराग गेंद करके सुनील को और इस गेंद को पुल कर दिया है सुनील ने 6 रन के लिए। ने और बल्ले के बीचों बीच लेते हुए, बल्ले का चेहरा खोलते हुए गेंद की पिच को प्राप्त करते हुए उन्होंने पुल कर दिया डीप मिड क्षेत्र में 6 रन के लिए। अनुराग धीरे धीरे अपने बॉलिंग मार्क पर पहुंचते हुए गेंद करेंगे सुनील को। काफी लंबा रनअप है ये अनुराग का। कवर क्षेत्र में खेला, काफी अच्छी फील्डिंग वहां पर फील्डर द्वारा, रन की कोई गुंजाइश नहीं। अनुराग धीरे धीरे अपने बॉलिंग मार्क पर पहुंचते हुए डीएससी के एंड से गेंदबाजी का आगाज कर रहे हैं। सामने है सुनील शिवनेरी के। अनुराग ने दौड़ना शुरू कर दिया राउंड द विकेट और इस गेंद को फिर से एक बार पुल कर दिया, उठा दिया गेंद को मिड विकेट क्षेत्र में और फिर से एक बार गगनचुंबी छक्का। दूसरा छक्का सुनील के बल्ले से आता हुआ और सुनील ने आते आते 2 छक्के लगाकर यह जता दिया है कि मैं इसी तरह बल्लेबाजी करने आया हूं। अपना इरादा स्पष्ट किया सुनील ने और इस आधे दर्जन रन की मदद से 13 रन पहला ओवर प्रगति पर। सुनील काफी आतिशी विस्फोटक बल्लेबाजी कर रहे हैं। दोनों छक्के उन्होंने डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर मारे हैं। अनुराग एक मर्तबा फिर से डीएससी के एंड से। अनुराग की ये गेंद और इस गेंद को स्टीयर कर दिया थर्ड मैन की तरफ। गेंद वहां पर 1 रन दौड़कर पूरा किया, दूसरा भी किया और 2 रनों से संतुष्ट दोनों बल्लेबाज। काफी अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, आपसी समझ बुझ और तालमेल के साथ दोनों बल्लेबाजों ने दूसरे रन को अंजाम दिया। 15 रन महंगा और साबित होता हुआ अनुराग का 15 रन अभी तक बटोरे हैं। अभी ये अंतिम गेंद बाकी है अनुराग की। 15 रन पहले से ही बटोरे हैं। अनुराग चले अगली गेंद लेकर। फिर से एक बार मिड विकेट और लॉन्ग ऑन के बीच में से खेला, 1 रन दौड़कर पूरा किया और दूसरा भी पूरा किया। इससे पहले कि थ्रो हुआ था लॉन्ग ऑन क्षेत्र से। तो ओवर की समाप्ति हुई। पहले ओवर की समाप्ति के बाद 17 रन महंगा और साबित हुआ अनुराग का। 17 रन उन्होंने खर्च किए इस ओवर में। एक ओवर की समाप्ति के बाद 17 रन इस समय शिवनेरी
टॉस हारकर पहले बल्लेबाजी करती हुई। दोनोंही नावाजलेले संघ साईराज शिपिंग सर्व्हिसेस आणि शिवनेरी 11, शिवनेरी 11 बद्दल सांगायचं तर अंबरनाथ चषक पर्वातील उपविजेता संघ सुनील केवने आणि सचिन केवने या जोडी त्यांनी गाजवली होती अंबरनाथ चषकातील पहिल्या पर्वामध्ये। आणि त्यात अजून एक भर पडले ती आज म्हणजे स्ट्राईकवरती आहेत फलंदाज पिंटू पारछा। पुढील शतक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतील ते गोलंदाज रायनल। खूपच सुंदर अशी गोलंदाजीचा भंडार आहे सायराज शिपिंगकडे। अनुराग एक खूपच नामचीन असे गोलंदाज, पण काहीशी आज ती दिशा भरकटली त्यांनी, कारण त्यांच्या समोर सुद्धा एक होते ते असे खूपच सुरेख आणि लांब असे फटके मारणारे केवने। आणि सुंदर गोलंदाजी निर्धावाचा चेंडू सामना करतील पिंटू पारछा। धाव संख्या आहे 17, 3 षटकांचा हा सामना। आणि फुलटस चेंडू पुरेपूर फायदा उचलता आला नाहीये, पण एक धाव निश्चित भेटली आहे दोन्ही फलंदाजांना। धाव संख्या झाली आहे ती 18। रायनल दुसरं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतात रायनल। आणि इनफॉर्म बॅटमॅन त्याच्यासमोर उभे आहेत ते ढवळेपाडा गावचे सचिन सुनील केवने। बघूया आपल्या संघासाठी किती मोठी खेळी करू शकतात ते। एक उंच असं डोंगर त्यांना रचावं लागेल, कारण समोरच्या टीममध्ये ही चांगले असे फलंदाज आहेत। आणि सुंदर शॉट, पण 1 धावांवर समाधान। आणि धाव संख्या झाली आहे ती 19। अंबरनाथ चषक पर्व तिसराचा आज शेवटचा दिवस, म्हणजे ऑल इंडिया ओपनचे हे सामने आज खेळवण्यात आलेले आहेत। बघूया पुढील चेंडू रायनल यांचा। आणि खूपच सुंदर गोलंदाजी, पण इथे पंचांचा इशारा स्वैर धाव। आपले अंपायर परवेज भाई एक नावाजलेले असे अंपायर आपल्याला पाहायला मिळत आहेत अंबरनाथ क्रिकेट असोसिएशनच्या मार्फतने। पुढील चेंडू घेऊन रायनल तयार, सामना करतील पिंटू। यॉर्कर लेनच्या डिलिव्हरी, पण चेंडू खोदून काढलाय। पहिला धाव पूर्ण, दुसरे धावाचा प्रयत्न, पण तिथे मात्र परत कमबॅक करावा लागेल क्रीजमध्ये। सुंदर अशी थ्रो आणि 1च धावांवर समाधानामध्ये खूपच असं निर्णायक असं षटक घेऊन येत आहेत रायनल। आपल्या संघासाठी एक चांगला कमबॅक केलेला आहे त्यांनी। अभिराज बंगेरा साहेब यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं स्वागत। चला पुढील चेंडू रायनल याचा सामना करतील तर सुनील। आणि ते मात्र निर्धाव चेंडू, एक चांगली कमबॅक करून दिली रायनल यांनी आपल्या संघासाठी। पहिल्या षटकात 17 धावा आल्या होत्या, आता मात्र फक्त 4 धावा या षटकात आतापर्यंत। आणि इथे मोठा फटका सुनीलच्या बॅटने येतोय, चेंडू जातोय सीमारेषा पार, खणखणीत षटकार। नंतर धाव संख्या झाली आहे ती 27 बिनगडी बाद। चला तिकडे बॉल बॉय कोण असतील तर प्लीज कमिटीची माणसं तिकडे बसलेली आहेत, बॉलकडे लक्ष द्या जरा। माहिती आहे 7 साइडची टुर्नामेंट चालू आहे तिकडे, पण थोडा बॉलकडे पण लक्ष द्या प्लीज, धन्यवाद।
तिसरं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतील जोगेश. बघूया किती धावांवरती ते थांबवतायत शिवनेरी या संघाला. आणि इथे सुंदर फटका आपल्या नावाला साजेशराचे जागलेले पेंटू पारछा ज्याची खेळी आपण सगळे पाहत आहेत. आणि हा झाला एक उत्तुंग षटकार. या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या झाली आहे ती 33. शफिकबाई यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचंही ते स्वागत मंचातर्फे. शिवनेरीला हा सामना जिंकायचा असेल तर मोठी फटकेबाजी उरलेल्या 5 चेंडूंमध्ये करावी लागेल. नावाजलेले असे दिग्गज फलंदाज त्यांच्या टीम मध्ये अजूनही आहेत. ह्याच्यानंतर सचिन पण आहे. केवने ब्रदर्स खूप फॉर्म मध्ये असतात. बघूया पुढील 5 चेंडूवरती काय होतंय. पुढचा चेंडू घेऊन योगेश आणि ते शॉर्ट चेंडू बॅटची कडा घेतलेली आहे आणि पिंटू पारछाला द्यायला लागेल परत पॅव्हिलियन मध्ये. विकेट जाते. OUT आउट. पहिला झटका शिवनेरी या संघाला. 33 या धावसंख्येवरती. नवीन फलंदाज येतोय मैदानात आता सचिन केवने. बघूया खूपच असे मोठी खेळी करावी लागेल त्यांनाही. डावखुरे फलंदाज सचिन. ढवळेपाडा गावातील हा संघ आणि या संघाची वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला सांगू इच्छितो की ढवळेपाडा गावामध्ये एक मंदिर आहे. त्या मंदिरात तुम्ही जर गेले तर असं वाटेल तर तुम्ही एका ट्रॉफी मॉल मध्ये आलेले आहेत. कारण एवढे ट्रॉफी त्यांनी त्या मंदिरामध्ये विजेता करून मिळवलेले आहेत. त्यातलेच हे दोघं भाऊ सचिन आणि सुनील आपल्याला आता क्रीजवर पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या आणि शेवटच्या षटकातील पुढील चेंडू घेऊन तयार जोगेश. सामना करतील सचिन. खेळायचं होतं कुठे आणि बॉल गेला कुठे. काही असू द्या धावा महत्वाच्या आहेत. धावा येत आहेत 4 आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या झाली आहे 37. धावा. शेवटचं षटक. 3 चेंडू उरलेत. बघूया पुढच्या 3 चेंडूंमध्ये किती मोठे धावा लगवतात सचिन. लोवर फुलटस. इथे पंचांचा निर्णय. स्वैर धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली आहे 38 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. रिव्हर्स स्विच इट खेळण्याचा प्रयत्न पण तिथे बीट झालेत आणि पंचांचा निर्णय. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. आणि इथे मोठा फटका सचिन यांच्या बॅटने. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार.
धाव संख्या झाली ती 45-45. आणि तिसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडू घेऊन येत आहेत जोगेश. आणि ते बॅट कट होती आणि धावा आल्यात 4. निर्धारित 3 षटकांमध्ये शिवनेरी या संघाने 49 धावा केल्यात आणि जिंकायसाठी 50 धावाची आवश्यकता, 50 धावांची आवश्यकता. एक असं सन्मानजनक स्कोर उभा केलाय शिवनेरी या संघाने. चला, शिवनेरी या संघाला विनंती करेल मी लवकरात लवकर फिल्डिंग करायची. म्हणजे असेल पोलचा फायनल. या दोन्ही संघांमधून जो संघ जिंकेल तो खेळेल संघ एल&टी खोनी याबरोबर. एल&टी खोनीचे कर्णधारांनी टॉससाठी तयार राहायचंय. त्याचप्रकारे फ्रायडेच्या पोलमधून जो ऑल इंडिया ओपन पोल होता त्याच्यातून क्वालिफाय झालेला संघ RS11 आपण पण आपली उपस्थिती इथे दाखवायची आहे. त्याचप्रकारे अंबरनाथ पोलमधून म्हणजे दुसऱ्या दिवशीतून जो संघ विजयी झाला होता तो म्हणजे मॅगी 11, या संघाने पण इथे आपल्या प्लेयर्सला घेऊन उपस्थित राहायचंय. चालू सामना आपल्याला पाहायला मिळतो शिवनेरी आणि सायराज शिपिंग सर्व्हिसेस या दोन संघांमध्ये 50 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे सायराज शिपिंग सर्व्हिसेस समोर. एक खूपच सुंदर ज्या पहिलेचा सामना सायराज शिपिंग जिंकली होती जिथे 6 चेंडूमध्ये 8 धावांची गरज असताना नंतर 1 चेंडूमध्ये 1 धाव पाहिजे होती. त्याला डिफेंड केलं तर गोलंदाजीमध्ये त्यांनी, पण त्याच प्रकारे काहीतरी आता ह्या सामन्यामध्ये गोलंदाजी त्यांची ढासळली आपल्याला दिसले. 3 षटकांमध्ये 49 धावा ठोकल्यात त्या म्हणजे शिवनेरी या संघाने आणि 50 धावांचं विजयी लक्ष्याचं आव्हान असं ठेवलेलं आहे ते.
सायरज शिपिंग सर्व्हिसेस या संघासमोर पहिला षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. सचिन आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पण त्यांना तितकं यश नाही भेटलं. खूपच सुंदर अशी क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाली. एक धाव निश्चित भेटेल. एक धावाने आपल्या टीमचा आणि आपला खाता खोललेला आहे. विशाल शाह स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण तिथे मागे यष्टीरक्षक बीट झालेला. पंचांचा निर्णय 22च्या रूपात एक धाव संख्या झाली 2. अष्टपैलू खेळाडू सचिन आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीचा क्रम इथे सांभाळत आहेत आपल्या संघासाठी. मयूर दातीलकर यांच्या बॅटने येतोय आता हा या इनिंगचा पहिला चौकार. धावांच्या मदतीने धाव संख्या झाली आहे ती 6. आपल्याला हा सामना जिंकायचा असेल तर अशीच मोठी फटकेबाजी आपल्याला करायला लागेल. मयूर आणि इथे शॉर्ट चेंडू, त्याचा पुरेपूर समाचार घेतला आहे. चेंडू जातोय सीमा आणि इथे मात्र बीट केलेलं आहे मयूर यांना. धाव संख्या झालेली आहे ती 10. सुरेख चेंडू आणि इथे तेवढाच सुरेख झेल फटका फसलाय आणि फलंदाजाला जायला लागेल पुन्हा पवेलियन मध्ये. आवाजलेले फलंदाज पवेलियन मध्ये परत जात आहेत आणि त्याची भर काढण्यासाठी आता मैदानावर येत आहेत तिथे जोगेश. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 10. म्हणजे आता उरलेल्या 12 चेंडू मध्ये 40 धावांची आवश्यकता. आणि गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील ते बंटी. दुसरं षटक शिवनेरीकडून घेऊन येत आहेत ते बंटी. आणि आता स्ट्राईक वरती आहेत विशाल शाह, एक नावाजलेले खेळाडू, मोठे फटके मारण्यामध्ये प्रसिद्ध आहेत विशाल. आणि नॉन स्ट्राईक एंड वरती आहेत जोगेश. आणि दुसरं षटक शिवनेरीकडून घेऊन येत आहेत ते आपल्या संघासाठी बंटी. 12 चेंडू 40 धावा.
डीजे आणि इथे थोडीशी फंबल फिल्डिंग मध्ये जिथे एक होती तिथे 2 धावा चोरून काढल्यात आणि धाव संख्या झालेली ती 12. चला LNT कोणी या संघाने तयार राहायचंय. कर्णधार आपण इथे येऊन थांबा टॉससाठी. LNT कोणी दुसरा चेंडू घेऊन बंटी तयार. आणि ते शॉर्ट चेंडू त्याचा पुरेपूर समाचार घेतलेला आहे जोगेश यांनी विशाल यांनी. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या झाली आहे ती 18. आणि लोअर फुलटस त्याचा फायदा नाही उचलता आलेला आहे. 2 धावा चोरून काढल्यात. धाव संख्या झाली आहे ती 20. स्वायर धाव. पंचांचा इशारा. व्हाईट बॉल. आणि धाव संख्या झाली आहे ती 21. पुढील चेंडू घेऊन बंटी तयार. सामना करतील विशाल. ब्लॉक होलचा चेंडू आणि इथे सुंदर फिल्डिंग. तेवढाच चांगला थ्रो सचिन यांचा. 2 धावा निश्चित भेटेल विशाल यांना. स्कोर झाला आहे 23. आणि इथे मोठा फटका पण तिथे क्षेत्र थँक्यू. नवीन फलंदाज बदलापूरचे डावखुरे फलंदाज टॉम. आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 23. आणि जिंकायसाठी आता सायराज शिपिंग सर्व्हिसेस या संघाला 6 चेंडूमध्ये 27 धावांची आवश्यकता.
LNT कोणीचे कर्णधार टॉस साठी यायचंय. गणेश तिसरं षटक हाताळताना 6 चेंडू 27 धावा असं समीकरण. आणि पहिल्या चेंडूवरती कॅच ड्रॉप. ठीक आहे, मोठे धावा चेस करायचे तुम्हाला. बॅकअप आहे स्कोरचा. 5 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. यॉर्कर यांची डिलिव्हरी. सुरेख चेंडू. बॅक टू बॅक डॉट बॉल. फलंदाज जोकेश. 4 चेंडू 27 धावा. LNT कोणी. आणि इथे मात्र बॅक टू बॅक 3 डॉट बॉल्स गणेश यांच्याकडून. आणि इथे वाईटचा इशारा अंपायर यांचा. चौथा चेंडू घेऊन गणेश. आणि बॅक टू बॅक डॉट बॉल. खूपच सुरेख अशी वेगवान गोलंदाजीचं प्रदर्शन करतायत गणेश आपल्या संघासाठी. वाईटचा इशारा पंचांचा. धाव संख्या वाढते ती 25. शेवटचे 2 चेंडू शिल्लक गणेश यांच्या ओव्हरमधले. सुंदर शॉट. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात. 1 धावांवर समाधान मानावं लागेल. धाव संख्या होते ती 26. शेवटचा चेंडू आणि धावा आहेत 24. सन्मान दिलाय त्या चेंडूला. आणि अशा प्रकारे शिवनेरी या संघाने आजच्या पोलमध्ये फायनल आजच्या पोलच्या फायनलसाठी प्रवेश केला आहे. मी शिवनेरी संघाचे कर्णधार यांना विनंती करेल मंचावर